होती आणि त्यांनी सगळी आमच्या हॉस्पिटलची कन्सल्टिंगची तोडफोड करून आहे आणि आमचा आणि या प्रकरणाचा शून्य संबंध आहे. काही म्हणजे काहीच संबंध नाही. सुश्रुत गैसास कोण आहे तुमचे? सुश्रुत गैसास तक्रार दाखल करणार आहे पोलीस स्टेशनला? आम्हाला करायला लागेल ना, आमच्या प्रोटेक्शनसाठी आम्हाला करायला लागेल. पण सुश्रुत गैसास तुमचे कोणी नातेवाईक लागतो? सुश्रुत गैसास हे आमचा मुलगा आहे मोठा, पण तो आणि आम्ही गेले 5-6 वर्षापासून इथे अश्विनी हॉस्पिटलशी त्यांचा काहीही संबंध नाही. ते फक्त दीनानाथ हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. अश्विनी हॉस्पिटलमध्ये 101% त्यांचा कुठलाही संबंध नाही. नुसतं आम्हीच नाही, आमचा स्टाफही तुम्हाला सांगेल. कोणीही याबद्दल अजिबात येत नाही. कोण लागतात तुमचे मॅडम? आणि तो मुलगा आहे. अच्छा, पण ते येत नाहीत. ओके, नाही. पण मग ही अशी लोकांनी कारवाई करणं, तोडफोड करणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला? आता हे तुम्हीच ठरवायचं ना. ऐका ना, म्हणजे कोणीही निरपराधाला तुम्ही का त्रास देताय? त्यांच्यावरती जे गेले जवळजवळ 40 वर्ष आम्ही प्रॅक्टिस करतोय. तुम्ही कुणालाही पुण्यात आमच्याबद्दल विचार. सुश्रुत गैसासांवरती आरोप होत आहेत. काल 20 महिला नाही नाही नाही, त्यातही निष्काळजीपणामुळे नाही नाही, 10 लाखाची मागणी. तसं झालेलं नाही. डॉक्टरचा आणि मागणी करण्याचा काही संबंध नसतो. हे सगळं तिथलं प्रशासन बघत असतं, त्याच्यात काही संबंध नसतो. आपले कोण प्रेस नोट मिळाली. मग तुम्ही का आम्हाला त्रास देताय? नाही, त्या प्रेस नोट मध्ये पण आहे उल्लेख आहे, त्या प्रेस नोट मध्ये उल्लेख आहे की 10 ते 20 लाख रुपयांचा खर्च जो आहे तो सुश्रुत गैसास यांनी सांगितलेलं होतं. त्या प्रेस नोट मध्ये ते लिहिलं. तिथल्या प्रशासनाने हे सांगितलं, बिलिंग मी सांगितलेलं आहे. डॉक्टरचा याचा काही संबंध त्यांच्या नसतो. सहीचं पत्र आहे ना त्यांच्या त्या प्रेस नोट मध्ये पण तो प्रश्न मॅडम असा आहे की सुश्रुत गैसास तुमचे चिरंजीव आहेत पण ते इथे येत नाहीत असं तुम्ही अजिबात म्हणताय. नाही. मग हे हॉस्पिटल तुम्ही तुमचा दुसरा मी हा माझे मिस्टर ओके हे गायनेकोलॉजिस्ट आहे, मी अनेस्थेटिस्ट आहे. आमचा हा मुलगा ऑर्थोपेडिक सर्जन अच्छा चैतन्य चिन्मय. तर आम्ही एवढेच इथे काम करतो. हे आमचं तुम्ही लेटर हेड सुद्धा बघा, त्याच्यात कुठे त्यांचं नाव आहे का बघा. ठीक हा? ठीक ओके ते पूर्णपणे त्यांना समभावू आपल्या हॉस्पिटल छोटं हॉस्पिटलमध्ये काम करण्यापेक्षा दीनानाथमध्ये काम करायला आवडतं. तो त्यांचा चॉईस आहे आणि त्यात काही प्रश्न ते नाही. केवळ दीनानाथलाच काम करतात की स्वतःचं? फक्त दीनानाथला ते काम करतात. सर काय बोल नाही नाही, बस त्याच्यापेक्षा आम्हाला वेगळं काही सांगायचं नाही. आणि हे तुम्ही कोणाला तरीच सोडून संन्याशालाचे बळी देतात म्हणतात ना, तसं आम्हाला उगीचच हे छळवणूक केलेली आहे आमची. भाजपने आंदोलन केले आमचं काय गेले किती वर्ष आम्ही इथे काम करतोय. कुणालाही विचारा आमच्याबद्दल किती सज्जनपणे प्रॅक्टिस आणि हे काय ठीक आहे हे आम्हाला तुम्ही बक्षीस देताय का?